कशाला सांगायचं, आपण केलं आणि विसरायचं. मी माझ्या संदर्भामध्ये बोलत असताना पाटील साहेब, आमचा तुम्ही खूप मोठा सन्मान करता. तुम्ही राजकीय मंडळी खूप मोठे म्हणजे नॅशनल अवॉर्ड्स आहेत. सगळ्यात मोठा सन्मान केव्हा होईल, ज्यावेळी तुम्ही स्वामीनाथन आयोग जो आहे तो लागू केलात आणि आमच्या शेतकऱ्यांना त्यांचा रास्त भाव मिळाला ना. आम्हाला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना एवढं हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वामीनाथन अंशतः लागू केलं आहे, ते पूर्णपणे जर तुम्ही लागू केलं मग तुमच्याकडे आम्ही कर्जमाफी किंवा आम्हाला पैसे द्या मागणार नाही. शेतकरी म्हणून माझी एवढीच तुम्हाला एक विनंती आहे. एकदा हे झालं ना तर खरं सांगतो, बाकी सगळ्याच गोष्टींचे भाव किती वाढले तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे फडणवीस साहेब आले का? अरे वा वा वा. पाटील साहेब, फडणवीस साहेब बारीक झाले नाही का थोडे? नाही, हां देवेंद्र मस्करी नाही, हा खूप बारीक झाले. बरं, मी भाषण नंतर करतो, तुला आधी बोलायला लावतो. त्याचं कारण तुम्ही कामाची माणसं आहे, तुम्हाला जायचं असतं. फक्त मी आता काय त्यांना सांगितलं ते सांगतो. म्हटलं तुमच्या माध्यमातून आम्ही आमचा सन्मान तुम्ही खूप केला. राजकीय मंडळींनी खूप मोठमोठा सन्मान केलेला आहे, कितीतरी पद्धतीनं, अगदी घरं देण्यापासून सगळं केलं. एक शेवटचं मागणं मागतो असं मी त्यांना सांगितलं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना हात जोडून विनंती की स्वामीनाथन आयोग जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, ते अंशतः आहे ते पूर्ण झालं, तर याच्यापेक्षा मोठा सन्मान नसेल आमचा शेतकऱ्यांचा आणि सगळ्या जनमानसाचा. मी विनंती करतो फडणवीस साहेब तुम्ही बोला, कारण मी कधी मला फडणवीस साहेब असं बोलताच येत नाही. मी त्यांना देवेंद्र अरे तू अशी बोलण्याची सवय आहे. येईल इंग्रजी लोक सांगतात की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मासा पकडून खायला दिला तर त्याची 1 दिवसाची भूक मिटेल, पण तुम्ही त्याला मासे पकडायला शिकवलं तर जन्मभराची भूक मिटेल. मला असं वाटतं हेच तत्व नाम फाउंडेशननी या ठिकाणी अंगीकारलं आणि प्रत्येक व्यक्तीला ते ट्रेनिंग दिलं, त्याला त्याच्यातला तो आत्मविश्वास जागृत केला. त्यामुळे आता ही जी गावं बदललेली आहेत ही ऑटो पायलट मोडवर गेलेली आहेत. आता या ठिकाणी आपला गाळ काढला पाहिजे. त्यांना माहिती आहे वॉटर स्ट्रक्चर्स कसे मेंटेन केले पाहिजे, त्यांना माहिती आहे सीसीटी डीप सीसीटी कुठे तयार केली पाहिजे, डोंगरावर पाणी कुठे अडवलं पाहिजे, ते खाली कसं येणार आहे, याचं इंजिनिअरिंग काय आहे. म्हणजे जो 2 वर्गही शिकला नाही त्याला पाण्याचं इंजिनिअरिंग आज समजलेलं आहे. हे महाराष्ट्रातलं ट्रान्सफॉर्मेशन नाना तुम्ही करून दाखवलं आणि म्हणून खरोखर मी नाम फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही केलेलं जे काम आहे आणि तुम्ही जे काम करताय हे प्रचंड इन्स्पायरिंग आहे. आणि म्हणून मी नेहमी जे म्हणतो की समाजच परिवर्तन घडवू शकतो, हे तुम्ही दाखवून दिलं की जी काही तुमच्याकडे शक्ती होती त्या शक्तीतनं तुम्ही परिवर्तन हे घडवलेलं आहे आणि भविष्यात खूप परिवर्तन अजून घडवायचं आहे. मला असं वाटतं की आता तुम्ही एक्सपर्ट झाला आहात, त्यामुळे आता तुमचं जे एक्सपर्टीज आहे, एकदा एक्सपर्ट झाल्यानंतर एक्सपोनेन्शियल वाढ ज्याला म्हणतो ती आपल्याला करता येते. 1000 गावं झाली आहेत, 24,000 गावांपर्यंत नाना पोचायचं आहे. आणि मला विश्वास आहे तुम्ही एकदा मनात घेतलं, हे दोघेही असे आहेत म्हणजे यांचं वर्णन अवलिया म्हणून केलं तरच आपला दुसरा त्याचं काही वर्णन, नानांचं तर अवलिया म्हणूनच वर्णन करावं लागेल, पण एकदा मनात घेतलं तर ते निश्चितपणे पूर्ण करतील. आणि म्हणून मी आज अतिशय मनापासून शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे. आणि मला विश्वास आहे की CR पाटील साहेबांनी देखील गुजरातमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे जलसंधारणाच्या क्षेत्रात. हे जे काही मॉडेल्स आपण तयार केलेले आहेत, जलसंसाधन मंत्रालयाने नंतर आमचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलवर देशभरात GR काढला. मला असं वाटतं की हे जे काही जलसंधारणाचं काम आहे, या जलसंधारणाच्या कामाला अधिक गती कशी येईल, अधिक बळकटी कशी येईल, या दृष्टीनं आपल्या सगळ्या योजनांमध्ये
नाम फाउंडेशन सारखी जी काही अतिशय चांगलं काम करणाऱ्या संघटना आहेत, या संघटनांना स्थान दिलं पाहिजे. त्यांना राजश्रयाची गरज नाही आहे, पण त्यांच्या कामामध्ये आपण काय हातभार लावू शकतो, तो हातभार जर आपण केंद्राच्या योजनांमध्ये लावला तर मला असं वाटतं की सरकार आणि समाज एकत्रित येईल आणि ट्रान्सफॉर्मेशनची गती जी आहे ती अत्यंत वेगानं त्या ठिकाणी वाढेल. म्हणून मी त्या संदर्भात आपण योग्य तो निर्णय घ्याल अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणे व्यक्त करतो. आणि नाना, आपण मला या चांगल्या कार्यक्रमामध्ये बोलवलं. आपण आणि मकरंद सातत्याने चांगलं काम करता आणि चांगल्या कार्यक्रमात आम्हाला बोलवत असता. असंच यापुढे देखील बोलवत राहा. आम्हालाही तुम्ही नाम फाउंडेशनचा कार्यकर्ता समजा आणि कार्यकर्ता म्हणून कधीही कुठलीही गोष्ट या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे मला सांगू शकता. तसंही नानांचं माझं नातं, नाना माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. म्हणजे मी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली पाहिजे की पूर्वीच्या काळी आपल्याला कल्पना आहे की मला असं फार आवेशाने भाषण देण्याची एक सवय होती. माझं भाषण झालं की 5व्या मिनिटाला नानांचा फोन यायचा, देवेंद्र बोललास चांगला, अरे बाबा पण असा बोलशील तर हार्ट अटॅक येईल, जरा शांत बोलणं. असं करून करून माझी भाषणाची जी स्टाईल आहे ती बदलवणारे नाना आहेत. आज जे मी शांतपणे तुम्हाला बोलताना दिसतो ते नानांमुळे दिसतो. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील, काही गोष्टी नंतर सांगेन. पण मला असं वाटतं की त्यामुळेच या कार्यक्रमाला आल्यानंतर आणि मला असं वाटतं नाना आणि मकरंद या दोघांनी आणि जी टीम त्यांनी तयार केली आहे, खरं म्हणजे आज एक मोठी टीम या ठिकाणी आमचा मल्हार देखील आहे आणि खूप लोक आहेत की जे आज एक टीम म्हणून काम करतायत. या संपूर्ण टीमचं आणि या टीमशी जुडलेल्या सगळ्यांचं आज मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो.